हाय हॅलो मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला आज आपण शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवणार आहोत. तर इथे मी अशा शेवग्याच्या शेंगा शिजवून घेतलेल्या आहेत. छान अशा नरम शिजवून घ्यायच्या आहे. आणि अर्धी वाटी मी इथे याची डाळ शिजवलेली आहे, तुरीची डाळ. तर आपण ह्या तुरीच्या डाळीमध्ये गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे आणि आपण याच्यात 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. इथे बघू शकता. तर अर्धा चमचा आपण इथे आता तेल आपलं तापून झालेलं आहे. अर्धा चमचा राई टाकून घ्यायची. तर त्याच्यासाठी साहित्य घेतलेलं आहे आपण कांदा, 1 टमाटर, हिरवी मिरची आणि कोथिंबीर, कढीपत्ता, अद्रक लसणाची पेस्ट अशी कुटून घेतलेली आहे. तर चला आता आपण ही भाजी कशी बनवायची ते बघूयात. तर इथे बघू शकता आता आपण आपली मोहरी तडतडून झालेली आहे. तिथे 1 चमचा आपण जिरे टाकून घ्यायचे. इथे टाकायचे आपण अद्रक लसणाची पेस्ट. या अद्रक लसणाच्या पेस्टला छान असं परतून घ्यायचं या अशा पद्धतीने. आता अद्रक लसणाची पेस्ट आपली परतून झालेली आहे. मी ते घेतलेला आहे बारीक कांदा कापून घेतलेला आहे. हा कांदा टाकून घ्यायचा आहे फोडणीमध्ये. याला पण छान असं परतून घ्यायचं आहे. तर आता आपला कांदा पण परतून झालेला आहे. आपण याच्यात टाकून घ्यायचा आहे कढीपत्त्याला पण छान असं परतून घ्यायचं. बघू शकता कढीपत्ता पण आपला छान असा परतून झालेला आहे. आता आपण टाकून घ्यायची कोथिंबीरला पण छान असं परतून घ्यायचं आहे. टमाटर टाकून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता आपले कोथिंबीर, कढीपत्ता छान असं परतून झालेलं आहे. तर आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद टाकायची किंवा पाऊण चमचा अंदाजानुसार. मी ते हळद टाकून घेतलेले आहे. पाऊण चमचा हळद टाकलेली आहे. आता याच्यामध्ये आपण मसाले टाकून घ्यायचे. 1 चमचा मी इथे लाल तिखट टाकते. तर इथे बघू शकता आपण लाल तिखट टाकून घेऊयात. इथे मी 1 चमचा लाल तिखट टाकलेलं आहे आणि 1 चमचा आपण इथे अंबारी मसाला टाकून घ्यायचा आहे. तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता अंदाजानुसार. तर इथे मी थोडं टाकणार आहे. इथे मी 1.25 चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि 1.25 चमचा अंबारी मसाला टाकलेला आहे. तर आता याच्यामध्ये आपण थोडं हे लसूण कुटलेलं अद्रक मी पाणी टाकून घेतलेलं आहे तेल सुटण्यासाठी. तर आता इथे बघू शकता आपल्या फोडणीला असं छान तेल सुटलेलं आहे. तर इथे ही 1 वाटी तुरीची डाळ मी अशी घोटून घेतलेली आहे. छान आधी ही कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहे. नंतर अशी घोटून घ्यायची तिला. आता ही तुरीची डाळ आपण याच्यात टाकून घ्यायची फोडणीमध्ये. इथे बघू शकता या अशा पद्धतीने. आणि हिला छान अशी मिक्स करून घ्यायची फोडणी. तर आता चला इथे आपण डाळ टाकून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये आपण ह्या शेवग्याच्या शेंगा अशा टाकून घ्यायच्या आहेत. ह्या तुरीच्या डाळीमध्ये आपण शेवग्याच्या शेंगा बनवलेल्या आहेत. इथे बघू शकता ह्या अशा पद्धतीने शेवग्याच्या शेंगाची भाजी छान लागते. तर चला इथे आपण शेवग्याच्या शेंगा टाकून घेतलेल्या आहे. त्या छान अशा फोडणीमध्ये ह्या डाळीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि 5-10 मिनिटाला 1-2 उकळी काढून घ्यायची. आता आपण आवश्यकतेनुसार याच्यात मीठ टाकून घेणार आहोत. तर इथे बघू शकता 1 चमचा मी मीठ टाकते आणि वरून थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची बारीक चिरून. याला 1-2 उकळी आल्या की आपली भाजी छान अशी तयार होते. तर अशा पद्धतीची भाजी तुम्ही पण नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा
चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.